काय आता काय होतंय? जास्त नाही उतरत, भीती वाटून लागली. जरा सोयच्या पहिले म्हणत होतो आईला, चल वायसाहेबला, चल वायसाहेबला, मला कामाला जायचंय. स्थानिक नागरिक सांगतात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अरे मैं कैसे जाएंगे इधर दूसरा काम. व्यवस्थित बसा. त्रास जास्त होतोय का आता? काय आता काय होतंय? जास्त नाही उतरत, भीती वाटून लागली. स्थानिक नागरिक जे आहेत ते मित्र काय त्रास काय होतो मित्र? त्रास काय होतो सध्या? सध्या भीती वाटून, अस्वस्थ वाटतंय, छाती दुखते, छातीने भीती वाटून लागली. भीती वाटते. बरोबर, ठीक आहे, जा लवकर तुम्ही हॉस्पिटलमध्ये. आपण पाहिलं की दापोडी फुगेवाडीमध्ये असं हे सगळे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमलेले, काही पोलीस मंडळी आहेत आणि माध्यम म्हणून आम्ही देखील या ठिकाणी आलेलो आहे की फुगेवाडीमध्ये नेमकं चाललेलं काय. तर या अशा प्रकारे आपल्याला फुगेवाडीच्या चौकामध्ये ज्यांनी दारू प्राशन केली, या अशा नागरिकांची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आत्ताच हे सांगत होते की माझ्या अजून 2 मित्रांनी देखील दारू घेतलेली आहे आणि अशा प्रकारे सध्या वातावरण दापोडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. फुगेवाडी परिसरामध्ये जे कोणी आपल्या घरात दारू पितात त्या सगळ्या लोकांमध्ये भीती आपल्याला पाहायला मिळते. हा सध्या दापोडीच्या फुगेवाडीच्या जवळील एक ब्रिज आहे आणि या ठिकाणी अनेक जण असे दारू पिल्यानंतर बसायचे. त्या ठिकाणी काही जण चक्कर येऊन पडतायत, काहींना अस्वस्थ वाटू लागलेलं आहे, डोकं दुखतंय, भीती वाटते, श्वास घ्यायला त्रास होतोय. असं आत्ताच एक हे रिक्षात बसलेत आणि त्यांना लवकरात आम्हीच सांगितलं की लवकर हॉस्पिटलमध्ये जा, उपचार घ्या. त्यानंतर हे सध्या चाललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाच दिवसामध्ये जवळपास 13 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ आपल्याला पाहायला मिळते. सविस्तर वृत्त आणि एकूणच या प्रकरणामध्ये अजून काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न असेल. तुर्तास हे व्यक्ती आपल्याला दिसले, त्यामुळे अशी सिच्युएशन फुगेवाडीमध्ये आणि दापोडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जाऊ द्या लवकर त्यांना हॉस्पिटलला, श्वास घ्यायला त्रास होतो. त्याच्या येते ना, थांब ना, थांब. जरा सोयच्या पहिले म्हणत होतो आईला, चल वायसाहेबला, चल वायसाहेबला, मला कामाला जायचंय. हा, तिने लक्ष नाही दिलं. हा, म्हणजे कामाला जायचं, त्याला वाटलं रोज करताय.